कसला मस्त फोटो आलाय, ताई एकदम क्लास फोटो आलाय बघ. आता पोस्टच करते, इतके सारे लाईक्स येतील ना लगेच फेमस करून टाकते तुला. ज्योती. काय ज्योती ज्योती का? मुद्दा ज्योती आणि ताईचा नाहीये, मुद्दा काहीतरी वेगळाच दिसतोय. तुझ्या हातात फ्रेंडशिप बँड, तो पण तुझ्या हातात आणि एकच. हो मग हो मग नाही. ओहो, ज्योती सावेकरच्या हातात फ्रेंडशिप बँड. बापरे. ते काय नाही, कीर्तीच्या मागे तिच्या मोठ्या ताईचं नक्की काय चाललंय हे तिला कळायलाच हवं. काय चाललंय म्हणजे? फ्रेंडशिप बँड आहे तो एकच आहे, काय प्रॉब्लेम? तुझ्या हातात नाही येत का एवढे सगळे? उगाच चिडवते. एक्झॅक्टली. मला बघ केवढे सारे फ्रेंडशिप बँड आहेत, एकच थोडी आहे. आणि तुझ्या हातात एकच. ताई, ऍज पर माय नॉलेज एका हातात 10-20 फ्रेंडशिप बँड इज नॉर्मल, तेवढे फ्रेंड्स आहेत. पण एका हातात एकच फ्रेंडशिप बँड म्हणजे काहीतरी गडबड दिसते. सांग ना कोण होता, सांग कोण आहे तो. हे बघ, उगाच वाटेल तिथे अक्कल पाजळू नको तुझी. आणि ना तू जरा ना ह्या गोष्टीमध्ये नॉलेज वाढवण्यापेक्षा ना अभ्यासात नॉलेज वाढव, कळलं? ते गरजेचं आहे. झालं, घसरली परत तुमची गाडी माझ्या अभ्यासावर. सगळे मिळून सारखा अभ्यासाबद्दल बोला, मला खुश नका बघू तुम्ही. हॅपी फ्रेंडशिप डे. दादा, दीपने आज मला फ्रेंडशिप बँड दिला. दादा चांगला मुलगा आहे तो. एवढ्या दिवसात त्याच्याबरोबर राहून एवढं कळलंय की त्याच्या 2 पर्सनॅलिटीज आहेत, एक असा राडा घालणारा आणि एक खूप काळजी घेणारा. त्याने मला सुद्धा खूप मदत केली आहे, करतोय. आणि अजून त्याला ना नीट समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्याबद्दल खूप गैरसमज आहेत सगळ्यांच्याच मनात, माझ्याही मनात आहेत. पण जितकं हे सगळं खरं आहे ना, तेवढंच हेही खरं आहे की आज तू या जगात नाहीयेस, तू फक्त आणि फक्त त्याच्यामुळे. ते मला विसरता येत नाहीये. यावेळी पहिल्यांदा मी तुला आणि सुलूला सोडून तिसऱ्या व्यक्तीला फ्रेंडशिप बँड बांधलाय. माझी माझी पहिली अशी बाहेरची मैत्रीण. हॅपी फ्रेंडशिप डे. मैत्रीण काय बघते काय अशी? ऐकी नाही तुझ्या मुलाची प्रगती. मला मला तर विश्वासच बसत नाही. तुलाही विश्वास बसत नाही ना? हा म्हणजे माझ्या आयुष्यातला पहिला असा मित्र आणि तीही मुलगी. सांगू का, ती आहे ना, ती एक नंबरची ना अशी भांडकुद आहे. जेव्हा बघाव तेव्हा कचाकच नुसती भांडत असते. पण मनाने चांगली आहे. हा म्हणजे तू जशी सतत माझ्या बाजूने उभी असते ना, तशीच तीही असते. आणि म्हणूनच मला असं वाटलं की यावर्षी तिलाही फ्रेंडशिप बँड बांधतो. ती मान्य नाही करणार कधी, त्या वाहू खाते. पण कसली आहेस ग?
सगळं माझ्याकडून काढून घेतलं आणि मी पण तुला सांगत. आई, गुड नाईट. गुड नाईट. या घरासाठी या मुलांसाठी एवढ्या खस्ता खाल्ल्या. काय झालं त्याचं? काय फळ मिळालं? शून्य. माझा स्वराज बदललाय, उद्या लग्न झाल्यानंतर दीप बदलेल. मग विराज. आई विना पोरं आहेत, स्वतःच्या पोटच्या पोरांसारखं यांना सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, तर हाताच्या फोडासारखं जपलं. एका शब्दाने कधी दुखवलं नाही यांना मी. आणि स्वराज त्या काल आलेल्या मुलीची मला माफी मागायला सांगतोय. तिचं मन दुखलेलं याला कळलं. तिला त्रास झालाय बरोबर कळलं, पण आत्याचंही मन दुखलं असेल, तिलाही वाईट वाटलं असेल, हे नाही लक्षात आलं याच्या. काय नाही, माझीच चूक आहे. यांना एवढा जीव लावला ते मलाच कळायला पाहिजे होतं. आता येऊन अक्कल काय उपयोग आहे? सॉरी. असं काय करतेस? म्हटलं ना सॉरी, माफ कर ना आत्या. सॉरी ना, प्लीज माफ कर ना मला. हे बरं आहे तुमचं. आधी आत्याला दुखवायचं, मग सॉरी म्हणायचं. सॉरी म्हटलं की काय आत्यावर गळतीये, संपला विषय. असं नाही आहे आत्या. तू तू बघितलंस ना त्या प्रीती केवढ्या रडत होत्या, आणि त्यांना ते तसं बघून मला कंट्रोल नाही झाला. आणि त्या पण आत्ताच या घरात राहायला आलेत ना, ते पण जे काही घडलं ते सगळं विसरून. आणि त्यात तू त्यांना साडीवरून ओरडत होतीस म्हणून मी तुला तसं बोललो. पण आत्या, माझा अजिबात राग नाहीये तुझ्यावर. आणि तुझ्यावर का राग असेल माझा? खरं तर चूक माझी आहे ना. आणि त्यात माझ्याकडून मोठी चूक झाली ती म्हणजे मी तुला त्यांची माफी मागायला लावली. आत्या, आय एम सॉरी ना, मला माफ कर ना. माझ्या मनात असं काही नाहीये खरंच. अहो, कुठे आहात तुम्ही? त्यांना काहीतरी हवं असेल, मी आलोच लगेच. हा.